अरे गॅस सप्लाय आणि दुसरं सिलेंडर पण नाही घरात. मी एक काम करतो, कोणाकडे ओळखी नाही का ते बघतो. दादा अरे काय करतोयस? नवरा मुलगा आहेस तू, पुढचे 9 दिवस तरी तू काही काम करायचं नाही बघ. हा आणि आपल्याकडे पैलवान जोडी आहे की. चला जा, जुनं सिलेंडर घेऊन जा आणि नवीन घेऊन या. राजू काय माहितीये का, माझ्याच भविष्यात लिहिलंय की जड वस्तू उचलायच्या नाही. काय रे पुढे हा, आणि आमच्या दोघांची रास एकच आहे. मग माझ्या पण भविष्यात तेच लिहिलंय ना, जड वस्तू उचलायची नाही. 0 मिनिटात उचलायचं बरं का सिलेंडर, आधीच सांगते, नाही तर तुमचं आजचं भविष्य बदलीन मी, कळलं का? मी एक काम करते, आज मी चुलीवर स्वयंपाक करते. आपल्याकडे चूल आहे ना? आहे अंगणात, पण सारून घ्यावी लागेल. हा अगं तुळजा, कशाला हे चुलीचं काढलेस तू? राहू दे, सोड सगळे. मी हातात घेतलेलं काम कधीच अर्धवट सोडत नाही. अगं पण तुळजा, तुला चुलीवर जेवण करायला नाही ना आवडत? माझ्या होणाऱ्या सुनेच्या हातच्या पुरणपोळ्या खाव्याशा वाटतायत मला. जा बाई, तिला आपलं स्वयंपाकघर दाखव. ज्याची जागा जिथं तिथंच गेलं पाहिजे माणसाने. मला कोणी जबरदस्ती काम करायला लावलं ना, मला ते नाही आवडत. आणि सत्यजितच्या आजीने जर मला प्रेमाने सांगितलं असतं तर मी केलं असतं रे काम. आणि इथे तर मी माझ्या इच्छेने करते. तुला खरंच अडचण नाही ना? प्रेमाने सांगितलं तर कुठल्याच बाईला काहीच अडचण नसते रे. पण आपल्याकडे होतं काय, तर बाईला गृहीत धरलं जातं. ती करते म्हणून तिनेच केलं पाहिजे, तिचंच काम आहे हे, असं लोकांना वाटू लागतं. आणि अशा लोकांचा मला राग येतो. बाईला जर एखादी गोष्ट जबरदस्ती करायला लावली तर ती कधीच नीट करू शकत नाही. पण तेच तिला प्रेमाने सांगितलं तर तिच्या इतक्या सुंदर पद्धतीने दुसरं कोणीच करू शकत नाही. कसलं भारी बोलते ग वहिनी तू. चल मला चूल दाखव आता. लवकर चला, त्या पप्पीने धनुती तिला अडवून ठेवलंय, नाहीतर तिच्या शिरात चेपवल. चला. मस्त वास सुटलाय. तुझा वहिनी, तू केलेल्या शिऱ्याचा घास ना पहिले दादाला भरव आणि मगच सगळ्यांच्या दाटात वाढ. हा थांब की जरा. तुळजाने यात साखरऐवजी मीठ टाकलं का काय? लई खारट झालाय शिरा. पण तुळजाने इतके प्रेमानं केलाय, तिला हे सांगितलं तर वाईट वाटत. कसा झालाय? भारी झालाय. दात कुळा विषयच नाही तर एवढा भारी शिरा ना आयुष्यात मी कधीच खाल्ला नाही. मस्त झालंय. वहिनी पटकन वाढ की मग आम्हाला पण. हा नाही नाही नाही. माझ्या बायकोने एवढं प्रेमाने केलंय माझ्यासाठी, मीच खाणार ते. बाकीच्यांनी खाल्ला तर त्यांना कळेल तुळजाला शिरा बनवायला नाही जमला. मग तुळजाला पण कळेल मला तुळजाचं मन नाही मोडायचं. अरे दादा, तू शिरा बघ केवढा आहे, स्वतःला नाही संपणार. द्या आम्हाला सगळ्यांना. नाही तर काय, माझ्या एकटीने पण संपणार नाही त्यो. शिरा कसा संपवायचा ह्याची आयडिया देऊ का? हा दी की. सोपं आहे. अरे तो शिरा का नाही, तो थोडा 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 सगळ्यांना वाटून टाकायचा. नाही नाही नाही, मी नाही कोणाला देणार. मी आज दिवसभर शिराच खाणार आहे, दुसरं काय खाणारच नाही. म्हणजे सकाळ दुपार रात्र 3 टाइम शिराच खाणार मी. दादा, त्या काय
बहिणी पेशंटला देते तसल्या गोळ्या आहेत का 3-3 वेळा खायला? अरे शिरा येतो नाश्त्याच्याच टाइमला खायचा. मग काय दादा आम्हाला पण बघू दे की वहिनीच्या हातचं खाऊन कसं लागतंय ते. हा जास्त नको देऊ वाईट थोडस दे की. अरे मी कधीपासून वाट बघते तुला माहितीये का. एवढं मोठा अटॅक सहन करून बसले मी इथं. अरे बहिणीने लईच भारी शिरा केलेला दिसतोय. धनु दीदी कसली खुश झाली बघ. मागे थांब 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 मागे थांब. तुला एक गाज देणार नाही ती गेली माग पडत. वहिनी दादा लय खाय घालू नका चांगलं. दुकानात यायचं नाही इथेच घरात बसल. ग धनु दीदी काय झालं? चांगलं नव्हतं का शिरा? खूप मीठ होता नुसता खारट होता. दादानी कसा खाल्ला कोणच ठाऊक. दादानं खाल्ला कारण त्याला वहिनीचं मन जपायचं होतं. तू पण सांगू नको कुणाला नाही तर दादाला वाईट वाटेल. नाही सांगणार. चल. धनू कसा वाटला वहिनीच्या आजचा शिरा? एकाच घासात पोट भरलं माझं. वहिनी आता तूच बनवायचा आमच्यासाठी शिरा आणि आम्ही दादाला अजिबातच देणार नाही. बनवशील ना? करेल की. हा